मत आहेत दरेकरजी जरांगेंनी त्यांची जाहीर केलेली भूमिका तुम्ही ऐकली असेल, तुमची प्रतिक्रिया त्याबद्दल? मला वाटतं नरो वा कुंजरो अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणची जरांगेंची दिसते आणि बचावात्मक पावित्र्य घेणं ज्याला बोलतात तशा प्रकारे उभेही करा, मागेही घ्या, पाडायचंही आहे, दुसऱ्यालाही सपोर्ट करायचा आहे, अशा प्रकारचं निश्चित स्वरूपाचं ठोस अशा प्रकारचं आवाहन त्यांच्याकडून दिसलं नाही आणि त्याच्यामुळे त्यांनी ठासून सांगितलं पाहिजे होतं, आम्ही मराठा समाजाचे उमेदवार उभे करू, ताकदीनं त्यांना निवडून आणू, परंतु कुठे काय करायचं हे नंतर अंदाज घेऊन या ठिकाणी सांगू, याचा अर्थ त्यांना भविष्यामध्ये कोणाला तरी मदत करायची असं या ठिकाणी होऊ शकतं आणि त्याच्यामुळं ज्या वेळेला उमेदवार राहतील किंवा पाडण्याची भूमिका त्या ठिकाणी घेतील त्या वेळेला जरांगेंच्या मनामध्ये अंतस्थ हेतू काय आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी जनतेसमोर येईल. परंतु आता तरी त्यांनी त्या ठिकाणी निवडून येण्याच्या ठिकाणी उमेदवार उभे करू अशा प्रकारची भूमिका त्या ठिकाणी घेतली ती स्वागतार्ह आहे. कारण मराठा समाजाला कोणाची तरी तळी पक्षाची जरांगेने उचलावीत असं त्या ठिकाणी वाटत नाही. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व असावं, मराठ्यांचं नेतृत्व जरांगेंनी करावं, परंतु भविष्यामध्ये त्या ठिकाणी त्यांची चाल आता 2-4 दिवसात काय होते त्याच्यावरनं त्यांना नेमकं मराठा समाजाचं हित साधायचं, त्यांचं नेतृत्व पुढे आणायचं आहे की मुस्लिम समाजातील पण त्यांची भाषा केली, समीकरणं जुळवतो बोलतायत. त्याच्यामुळे आता त्यांना निवडणूक मोडमध्ये ते आलेले आहेत. समीकरणं जुळवायची आता याचा अर्थ 18 पगड जातींना, ओबीसी समाजाला, मुस्लिम समाजाला बरोबर घ्यायचं, एका बाजूला ओबीसी समाजाला त्या ठिकाणी आपण टीका करायची. पण दरेकरजी, जरांगे जिथे जिथे उमेदवार उभे करणार आहेत त्याचा भाजपला फटका बसणार की फायदा होणार? नाही, एक लक्षात ठेवा, भारतीय जनता पार्टी ही कोणाच्या उमेदवारीनं आपण जिंकणार हरणार याचं गणित त्या ठिकाणी करत नाही. भारतीय जनता पार्टी एका विचारधारेवर जातीपातीच्या पलीकडे जाऊन सर्वांना बरोबर घेत त्या ठिकाणी संघटन उभं करतं, लोकांची कामं करतं, विकासाभूमिक अशा प्रकारची सरकार म्हणून भूमिका राहिली आणि त्याच्यामुळे आपण बघाल मराठा समाजाला सुद्धा जास्तीत जास्त न्याय देवेंद्रजी एकनाथरावजी शिंदेने दिलाय. त्याचबरोबर अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ताकद दिले आणि त्याचबरोबर 18 पगड जातींना सुद्धा त्या समाजाच्या उत्कर्षासाठी भूमिका घेतली. आणि कुठल्याही लोकशाहीमध्ये जातीपातीवर पक्ष उभा राहत नसतो, सर्व पक्षांमध्ये सर्व जाती धर्माची. नाही पण दरेकरजी, जरांगे हा निवडणुकांमधला महत्वाचा फॅक्टर ठरला. लोकसभा निवडणुकांमध्ये आपण बघितलं, आता विधानसभा निवडणूक आहे, एक फॅक्टर म्हणून तो कोणाच्या तरी पथ्यावर पडणार आणि कोणाला तरी त्याचा फटका बसणार. तर तुमचं विश्लेषण काय याबद्दलचं? जरांगेंनी लोकसभेमध्ये पाडापाडीची भूमिका त्या ठिकाणी घेतली होती आणि अनेक फॅक्टर पैकी एक जरांगे फॅक्टर होते आणि त्यावेळेची परिस्थिती, राजकीय असणारे इश्यू हे वेगळे होते, नॅरेटिव्ह, परसेप्शन या अशा अनेक गोष्टी होत्या. परंतु आता महाराष्ट्रातलं चित्र पूर्णपणे बदललेलं आहे. मराठा समाजाच्याही लक्षात सरकारच्या भूमिकेच्या संदर्भात विश्वास निर्माण झालाय, जो लोकसभेच्या बाबतीत कन्फ्युज करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मराठवाड्यासाठी सरकार काम करतंय, मराठा समाजासाठी सरकार काम करतंय आणि त्याच्यामुळे मला वाटतं सरकार म्हणून ही विकासाची भूमिका सर्वांगीण शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतले. त्यातनं मला वाटतं मराठा समाज सुद्धा त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, एकनाथरावजी आणि अजितदादांच्या मागे ठामपणे उभा राहील यावर आमचा विश्वास आहे. आणि आता जरांगेंचे 2-3 दिवसातले नेमकी काय भूमिका येते त्यावरनं तपशीलवार भाष्य किंवा फायद्या तोट्याचं गणित मांडणं त्या ठिकाणी मला वाटतं सोपं राहील.
दरेकरजी, आज जरांगेंचं भाषण परत एकदा आपण ऐकलं तर त्यांनी परत एकदा देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट केलंय आणि इतकंच नाही तर देवेंद्र फडणवीस यांना अद्दल घडवण्याची भाषा केली आहे. त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस सूड उगवल्यासारखं मराठा समाजाला त्रास देत आहेत असं देखील जरांगे बोललेले आहेत. तुम्हाला असं वाटतं त्याचा काहीच परिणाम होणार नाही? नाही, एक लक्षात ठेवा, परिणाम होणारच नाही असा मी म्हणत नाहीये. परंतु या ठिकाणी लोक मत देत असताना मराठा समाजाची पण सुज्ञ लोक आहेत. देवेंद्रजींना पहिल्या दिवसापासून आजच्या या क्षणापर्यंत एखादं मिशन असावं अशा पद्धतीनं टार्गेट केलं जाते. परंतु मराठा समाजाचं देवेंद्रजींनी काय वाईट केलंय हे मराठा समाजातला जो सजग अशा प्रकारचा समाज बांधव आहे, भगिनी आहेत, त्यांना माहित आहे. कारण मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस साहेबांनीच आरक्षण त्या ठिकाणी दिलं होतं. त्या अगोदर नारायण राणे साहेबांनी दिलं होतं. ते आरक्षण देवेंद्रजींनी हायकोर्टात टिकवलं, सुप्रीम कोर्टात नाकारलं नव्हतं. हे मराठा समाजाला माहित आहे. उलट पक्षी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये दुर्लक्षपणामुळे ते आरक्षण गेलं. पुन्हा शिंदे साहेबांनी छत्रपतींची शपथ घेऊन त्या ठिकाणी एससीबीसीचं आरक्षण दिलं. त्याच्यामुळे या सरकारची भावना मराठा समाजाच्या बाजूनच आहे. परंतु त्या ठिकाणी जरांगे पाटील यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांचा द्वेष, ही जर भूमिका त्यांच्या उमेदवाऱ्या उभ्या करण्यात भारतीय जनता पार्टीला टार्गेट त्या ठिकाणी करण्याची आली तर मी आज सांगतो मराठा समाजाला ती आवडणार नाही. मराठा समाज ताकदीनं भाजप आणि महायुतीच्या मागे त्या ठिकाणी उभा राहील आणि हेच महायुतीचं सरकार मराठा समाजाला भविष्यात जे काही कायद्याच्या चौकटीत देता येईल ते देण्याचा प्रयत्न करेल. यावर मराठा समाजाचा पूर्णपणे विश्वास त्या ठिकाणी आहे.